आणि शेवटी आपल्या देशाचं जी काही शैक्षणिक भविष्याची कार्यपद्धती राहणार आहे त्या पद्धतीमध्ये आपले राज्याचे विद्यार्थी गुणांमध्ये पाठीमागे राहू नयेत या भावनेतून अभ्यासपूर्ण हा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मला वाटतं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याचाच हा एक भाग म्हणून आणि पाठीमागच्याही काळामध्ये कशा पद्धतीने आपल्या राज्याने वेळोवेळी या संदर्भातले निर्णय केलेले आहेत याची सविस्तर माहिती आम्ही जसं मी सांगितलं की माननीय राज ठाकरे साहेब असतील, साहित्यिक महोदय असतील, या सर्वांच्याकडे आम्ही हे ठेवू आणि आपल्या माध्यमातून पत्रकार महोदयांच्या तुमच्या पण समोर आम्ही ते ठेवू। साहेब, आपण लवकरच राज ठाकरे यांची भेट घेणार आहात का या संदर्भात? निर्णयात काही बदल होणार आहे का आता यापुढे आजच्या बैठकीनंतर? बघा आता याच्या पाठीमागचं वस्तुस्थिती आम्ही समोर ठेवू। आम्हाला विश्वास आहे की याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित लक्षात ठेवूनच हा निर्णय सरकारने केलेला आहे। त्यात कुठली स्थगिती नाहीये सध्या आता तत्र होऊ शकतं ना की एखाद्या सामान्य माणसाची पण चांगली सूचना असू शकते। मग त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की साहित्यिक महोदय असतील, माननीय राज ठाकरे साहेब असतील, त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी ठेवू। साहेब, आपण लवकरच राज ठाकरे यांची भेट घेणार आहात का? या निर्णयाला स्थगिती देण्यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? मला वाटतं की अंमलबजावणी केली जाईल तात्काळ आम्ही ज्यांचे काही या संदर्भातले प्रश्न आहेत त्या सर्वांशी तात्काळ आम्ही संवाद साधू। साहेब, आपण लवकरच या संदर्भात राज ठाकरे यांची भेट घेणार आहात का? राज ठाकरे साहेबांची आपण लवकरच भेट घेणार आहात? राज ठाकरे साहेबांशी ही भेट घेऊ, त्यांच्या समोर पण या सगळ्या गोष्टी ठेवू। साहित्यिक महोदय ज्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यांच्या समोर पण आम्ही हे सगळे मुद्दे ठेवू।